नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आजच्या ठळक घडामोडी. नाशिक रोड परिसरात असलेल्या सुभाष रोड येथे घडलेली आगीची घटना. सकाळच्या सुमारास घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ. आगीचे मोठे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. माढा लोकसभा मतदारसंघात उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार. या मतदारसंघात एकूण 32 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मतदारसंघात एकूण 19,96,000 इतके मतदान आहेत. मतदान करण्यासाठी 2029 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे 12,000 अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या मतदानासाठी ड्युटी लावलेली आहे. अशा कर्मचाऱ्यांना जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघात प्रशिक्षण देण्यात आले. बीडच्या केंद्र पोलिसांना अत्यंत मोठं यश आलं आहे. पोलिसांनी चंदनाची वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे. या टेम्पोमध्ये एकूण 2,18,00,000 रुपयांचा चंदनाची चोरटी वाहतूक केली जात होती. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली. छत्रपती संभाजीनगर शहराच्या नारेगाव भागामध्ये आज असुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत MIMचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. नागरिकांकडून घराच्या छतावरून पुष्पवृष्टी करण्यात असुद्दीन ओवेसी यांचे स्वागत करण्यात आले. राजश्री शाहू महाराजांच्या 102व्या स्मृतिदिनानिमित्त आज सोमवारी कोल्हापुरातील टाउन हॉल नर्सरी बागेतील शाहू स्मृतीस्थळावर शाहूप्रेमी जनतेने अभिवादन केले. दिवसभर जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या शाहूप्रेमींनी अभिवादन केले. शाहू सलोखा मंचाच्या वतीने 102 सेकंद शांतता पाळून महाराजांना आदरांजली वाहिली. गेल्या महिन्याभरात नाशिक जिल्ह्यातील येवला बाजार समिती बंद. त्यात उन्हाच्या तडाख्यामुळे साठलेला कांदा खराब झाला. परत एखादा कांदा उत्पादक बळीराजा संकटात सापडलाय. छत्रपती संभाजीनगर शहराचे प्रवेशद्वार म्हणून बाबा पेट्रोल पंप चौकाची ओळख आहे. या ठिकाणी मध्यरात्री बुलेटवरून आलेल्या 3 व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून एका तरुणास लुटण्याची घटना काल घडली होती. या लुटमार करणाऱ्यांच्या 12 तासाच्या आत वेदांतनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. JP गावित यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माघार. पक्षांच्या आदेशाचे पालन करून माघार घेतल्याची माहिती. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी करणार काम. आदिवासी लोकांसाठी तुतारी चिन्ह नवीन असल्याने तुतारी चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. JP गावित यांनी दिली माहिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी हायवे तसेच शहरातील अनेक रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नगावबारी जवळ देखील एक पथक तैनात करण्यात आले. या पथकाकडून धुळे शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. अशीच चौकशी सुरू असताना नगावबारी परिसरात तैनात असलेल्या पथकाने खरगोन ते शिर्डी जाणाऱ्या बसची तपासणी केली असता या बसमध्ये त्यांना लाखो रुपयांचा गांजा आढळून आला. नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढण्यात ठाम. माघार घेण्याची आमची शेवटची तारीख. शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचा फटका बसण्याची शक्यता. जालना शहरातील अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी जालना लोकसभा मतदारसंघातील हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावत दानवे व खोतकर यांच्या भेटीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी जालना मतदारसंघातील महिला शिवसैनिक व तरुण शिवसैनिक हे मोठ्या संख्येने खोतकर यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी या सर्व नाराज शिवसैनिकांच्या भावना खोतकर यांनी समजून घेत यांची नाराजी दूर केली आहे. धुळे शहराची लाईफलाईन असणाऱ्या व गेल्या 100 वर्षापासून धुळेकरांना पिण्यासाठी पाणी पुरविणाऱ्या नकाने तलावात मागील 25 वर्षात साठलेला गाळ काढण्याचे काम लोकसंग्रामतर्फे माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केले होते. यासाठी आवश्यक असलेल्या पाटबंधारे विभागाच्या, महसूल विभागाच्या व सर्व परवानग्या प्राप्तही केल्या. राज्य शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या संकल्पनेतून नकाने तलावातून अक्षरशः हजारो ट्रॅक्टर व डंपर भरून गाळ काढलाही. पण या सार्वजनिक कामात लोकप्रतिनिधी व अथवा धुळेकरांचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे साधन संपन्न धुळेकरांच्या उदासीनतेला कंटाळून नकाने तलाव गाळमुक्तीचा कार्यक्रम 10 मे पासून स्थगित करीत असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली. नवी मुंबईतील APMC बाजारात सध्या कांदा महाग झाला आहे. कांद्यावरील निर्यात बंदी उठल्यानंतर कांदा 2 ते 3 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे कांदेकरांना फायदा होत आहे. 15 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता 18 ते 20 रुपयांनी विकला जातो. गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पंकजा मुंडे यांनी बंद पाडला. माजी मंत्री सुरेश नवले यांची घणाघाती टीका. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.